कुलस्वामिनी श्री देवी तुळजाभवानीच्या कृपेने आज आम्ही टाइम्स डिजिटल या न्यूज चॅनेलचा शुभारंभ करीत आहोत. टाइम्स डिजिटल हे न्यूज चॅनल पूर्णतः मराठी माणसांनी चालवलेले आणि मराठी माणसांसाठी आहे. टाइम्स डिजिटल न्यूज चॅनल हे पूर्णतः निपक्षपाती असेल. ते सर्व राजकीय पक्षांसाठी व नेत्यांसाठी असेलच, तसेच सर्व जाती धर्मासाठीही असेल. आम्ही आज 44 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहोत. सुमारे 44 वर्षापूर्वी श्रीयुत उल्हास घोसाळकर यांनी मुहूर्तमेढ रोवली आणि आता त्याचा वटवृक्ष झाला आहे. या टाइम्स डिजिटल न्यूज चॅनेलला शेकडो वार्ताहर व पत्रकारांची साथ लाभली आहे. लाखो मराठी बांधवांचे भक्कम पाठबळ लाभले आहे. 44 वर्षाची पत्रकारितेतील शिदोरी गाठीशी आहे. महाराष्ट्रात दैनिक रत्नागिरी टाइम्स, गोव्यात दैनिक गोवा टाइम्स, कोकणात दैनिक नवकोकण सोबत आहे आणि कुलस्वामिनी तुळजाभवानीचा आशीर्वाद पाठीशी आहे. टाइम्स डिजिटल न्यूज चॅनल हे साऱ्या जगातील मराठी बांधवांसाठी आहे. हे चॅनल जगातील सर्व मराठी बांधवांच्या पसंतीत उतरून मराठीचा झेंडा डौलात फडकावा हीच देवी तुळजाभवानी चरणी विनम्र प्रार्थना. धन्यवाद. हे प्रभू श्री रामचंद्रा, आज घोसाळकर पवार कुटुंबियांनी तुझ्या दरबारात टाइम्स डिजिटल न्यूज चॅनेलचा शुभारंभ झाल्याचे जाहीर केले आहे. टाइम्स डिजिटल हे न्यूज चॅनेल पूर्णतः मराठी माणसांनी चालवलेले व मराठी माणसांसाठी आहे. या न्यूज चॅनेलच्या पाठीशी तब्बल 44 वर्षांची पत्रकारितेतील तपश्चर्या आहे. श्री उल्हासराव घोसाळकर यांनी 44 वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवली आणि आता त्याचा वटवृक्ष होताना पाहावयास मिळत आहे. टाइम्स डिजिटल न्यूज चॅनेल पूर्णतः निपक्षपाती असेल. ते सर्व राजकीय पक्षांसाठी, सर्व पक्षांच्या नेत्यांसाठी व सर्व जाती धर्मांसाठी सदैव खुले असेल. टाइम्स डिजिटल या शेकडो पत्रकारांची साथ लाभली आहे. 44 वर्षाच्या तपश्चर्याची शिदोरी पाठीशी आहे. जनता जनार्दनाचे भक्कम पाठबळ लाभले आहे. टाइम्स डिजिटल न्यूज चॅनेल सर्व जगातील मराठी बंधू भगिनींना आपले वाटावे व आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मराठी बांधवांची व मराठी मुलकाची सेवा घडावी, यासाठी हे प्रभू श्री रामचंद्रा, आम्ही तुला साकडे घालत आहोत. बोला प्रभू श्री रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माते कृपा कर. त्यांनाकडे टाइम्स डिजिटल यूट्यूब चॅनल, त्यांनाकडे 1 तारखेच्या सुरुवात करतात. त्यानिमित्त त्या महालक्ष्मी ग्रामदेवता आज चरणाकडे प्रार्थना करता. बरे बसे नवत चंद्र जाऊन तोच त्याप्रमाणे त्यांना यश प्राप्ती जावची. महालक्ष्मीची पूर्ण कृपा तिची त्यांच्या पाठमाळावर महालक्ष्मीची ग्रामदेवी आज चरणाकडे त्यांची सेवा पाहून करून घे. सर्वांनी सांभाळ कर. कल्याण कर माते. जय जय जयनार मित्र गंगू हळूच्या महाराजा समर्थ टाइम रत्नागिरी तालुका ह्याच्या गाडीकडे दिलेले ह्याच्या गाडीकरता भरलेला फळ नजर ठेवलेली ह्याच्या अगरबत्ती ठेवलेली ह्याच्या गोड पदार्थ पेढे ठेवलेले ह्याच्या त्याच्यावर तू राजी ठेवा शब्द दाखवावा त्या कामाचा पूर्णपणे पार पाडून त्या भरभराट करून दिल्यानंतर त्या चरणापर्यंत येते. आपली गाडीची सेवा चाकरी करून देते. आता गाडी खालना घरी राहतात. थोड्या ग्राजी करून समजूत घालून घाडोसा ग्राजी करून राजगीरच्या वाट्याची समजूत घालून आघाडी ब्राह्मणाची समजूत घालून मापुरुषाची समजूत घालून घरच्या घरवड्या ग्राजी करून धडी धडी अडीअडचणी पाठी हटवून आपल्या लेकरात प्रतिसाद देऊन धंद्यात भरभराट करून दिल्यानंतर या चरणापर्यंत येतील. आपली सेवा चाकरी करून देतील. गाडीकडे चांगला घरी जायचं धरून समजूत घालून गावात आता माणूस गाडी ह्याच्या आता देवगाडी ह्याच्या पाठी हटवून नागाच्या माथ्यापासून दर्याच्या काठापर्यंत नाव कीर्ती अंमल ठेवलं. त्याप्रमाणे हाका शब्दा पावा लेकरांची नाव कीर्ती करून देण्यात गाडी इतिहासून सामील होऊन पूर्वीच्या गणित करून करायची समजूत घालून वरताची समजूत घालून 12 पूर्ववंताची समजूत घालून गावाच्या रवणाचा ग्राजी करून भाऊ
जनतेची समजूत घालून या भाराच्या नेत्याची समजूत घालून भाराच्या अधिकाऱ्यांची समजूत घालून सरकारची समजूत घालून जसं हक्का शब्दाक पावलं त्याप्रमाणे लेकरांच्या हक्का शब्दाक पावा या धंद्या उद्योगात बरकत करून देण्यात तुझ्या चरणापर्यंत आणून सेवा चाकरी करून घेण्यात आधी आहे ती सुद्धा मिळेल. हे देवा खंडीराया आमचं मालक उल्हासराव घोसाळकर उद्या 1 जानेवारी पासून टाइम्स डिजिटल चॅनल सुरू करतात. त्यांचे ज्या चॅनलला बरकत येऊ दे, त्यांचा चॅनल सगळ्यात चांगला चालू दे. देवा खंडीराया त्यांच्या पाठीशी उभी राहा रे देवा खंडीराया. जयतूर किरकोळ जय मल्हार. आज हे उल्हास घोसाळकर यांनी आपला नवीन न्यूज चॅनल सुरू केलेला आहे टाइम्स डिजिटल. त्या निमित्तानं तुम्हाला त्याने हे भरलेलं श्रीफळ ठेवलेलं आहे, मान्य करून घ्या. ते आज त्यांचा पेपर होता, त्यानंतर आता हे त्यांनी नवीन न्यूज चॅनल चालू केलेलं आहे. आज त्यांच्या पेपरला 40 वर्ष झालेली आहेत आणि आता त्यांनी नवीन हे चॅनल सुरू केलेलं आहे. ते चॅनल सुरू केलेलं आहे ते आता करत असताना आजपर्यंत जसा त्यांचा पेपर जोरात चालला तसा ते नवीन चॅनल एकदम जोरदार चालवते. तसंच त्यांच्याबरोबरचे हे सगळे त्यांचे सहकारी आहेत, त्यांनाही सगळ्यांना चांगली बुद्धी देऊन त्यांच्याबरोबर चांगलं एकदम जोरात काम करून आणि असंच त्या चॅनलची भरभराटी करून सगळ्यांना आनंद देऊन असंच जसं त्यांच्या पेपरचं नाव झालं आहे तसं या नवीन चॅनलचं भरपूर नाव होऊन दे आणि सगळ्यांना सुखी ठेवून आनंद दे. दैनिक गोवा टायम्स तो टायम्स डिजिटल न्यूज चॅनल गोंयांत सुरवात जाता. हांव दैनिक गोवा टायम्स हांचे टिमीचे तांचे संपादक आनी पुराय टीम हांचे खूब खूब अभिनंदन करता. निश्चितच रित्या दैनिक गोवा टायम्स खूब वर्सां गोंयांत आपले सर्क्युलेशन्स आसा आनी वेगवेगळ्यो बातम्यो लोकां पर्यंत आतां पर्यंत सर्क्युलेशनाच्या निमित्तान प्रिंट मिडियाच्या निमित्तान पावयताले. पयलेच फावटी ते आपल्या न्यूज चॅनलाच्या निमित्तान येता. म्हाका दिसता गोंयांतल्या वेगवेगळ्या वाठारांत न्यूज चॅनलाच्या निमित्तान ते डिजिटली लोकां पर्यंत पावयतले. सातत्यात वेगवेगळ्यो न्यूज, सरकाराच्यो बऱ्यो बातम्यो, सरकाराच्यो वेगवेगळ्यो कळवण्यो लोकां पर्यंत पावोवपा खातीर म्हाजो तांकां भरपूर शुभेच्छा आनी पुराय तेंच्या टिमीक हांव नवीन डिजिटल न्यूज चॅनल सुरवात करता त्या बद्दल खूब खूब शुभेच्छा दिता. सरकारा कडल्यानूय बी खूब खूब शुभेच्छा. गोंय सरकारच्यो वेगवेगळ्यो कार्यावळी, गोंय सरकारच्यो वेगवेगळ्यो बातम्यो सगळ्यो लोकां पर्यंत पावोवच्यो. समेस्त गोंयकारांच्या वतीनूय बी दैनिक गोवा टायम्स हांच्या पुराय डिजिटल टिमीक आनी तेंच्या वृत्तपत्र टिमीक खातीर खूब खूब शुभेच्छा. देव बरें करूं. रत्नागिरी टाइम्स डिजिटल चॅनलला माझ्या मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आणि विशेषतः या ग्रुपचे सर्व उल्हासराव घोसाळकर यांचं देखील मनापासून कौतुक करतो. आणि वर्तमानपत्र रत्नागिरी टाइम्स जे सगळ्यात जास्त प्रसिद्ध या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, त्यांच्या माध्यमातून आज रत्नागिरी टाइम्स डिजिटल सुरू झालं. या डिजिटल माध्यमातून देखील रत्नागिरीचे प्रश्न, रत्नागिरीचा विकास आणि रत्नागिरीच्या पर्यटनाचा विकास, उद्योग क्षेत्राचा विकास करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून रत्नागिरी टाइम्स डिजिटलच्या सगळ्याच प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि नववर्षाच्या देखील शुभेच्छा देतो. येत्या 1 तारीखपासून म्हणजे नवीन वर्षामध्ये रत्नागिरी टाइम्सचं यूट्यूब चॅनल सुरू होतं आहे. त्याला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. कोकणातील सर्व बातम्या चांगल्या तऱ्हेने कव्हर करून त्या मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम हे रत्नागिरी टाइम्सच्या माध्यमातून होत असतं आणि त्याच्यामुळे कोकणातील एक अग्रगण्य दैनिक म्हणून सुद्धा रत्नागिरी टाइम्सचा उल्लेख केला जातो. अतिशय चांगली अशी पत्रकारिता ही रत्नागिरी टाइम्सच्या माध्यमातून होत असताना या चॅनलच्या निमित्ताने रोजच्या रोज ताज्या बातम्या या संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतील. त्याबद्दल रत्नागिरी टाइम्सचे संपादक आदरणीय घोसाळकर साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि कोकणच्या सर्व नागरिकांना या निमित्ताने येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप आनंद झाला. कोकण ते मुंबई असा रत्नागिरी टाइम्सचा प्रवास मागच्या अनेक वर्षापासून मी पाहतोय आणि आता रत्नागिरी टाइम्सने डिजिटल क्षेत्रामध्ये जे पदार्पण केलेलं आहे त्यामुळे डिजिटल रत्नागिरी टाइम्सच्या नवीन उपक्रमाला माझ्या लाख शुभेच्छा तर आहेतच. मागच्या अनेक वर्षापासून रत्नागिरी टाइम्सनेच एक नातं जे आहे
ते अत्यंत जवळचं नातं निर्माण झालेलं आहे. खास करून आमचे मुंबईकर कोकणवासीय आपल्या गावाच्या वित्तम बातम्या वाचण्यासाठी, शोधण्यासाठी एकमेव रत्नागिरी टाइम्सचा स्वीकार करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचं वाचन करतात आणि त्यामुळे पुनश्च एकदा रत्नागिरी टाइम्सने डिजिटलमध्ये प्रवेश केल्यानंतर तीच आत्मीयता, तोच आपुलकीचा वसा चाकरमानी मंडळींना आणि कोकणवासियांना उपभोगायला मिळेल अशी मला खात्री आहे. म्हणून रत्नागिरी टाइम्सच्या या नवीन उपक्रमाला माझ्या लाख लाख शुभेच्छा. गोवा टाइम्साचें डिजिटल चॅनल यूट्यूब 1 जानेवारी पासून सुरू जाता. हांव तांकां शुभेच्छा दितां आनी तांच्यांनी सबंद देशभरा भितर बऱ्या तरेचे न्यूज लोकां पर्यंत पावोवपाक लागून त्या चॅनलाचो वापर करतो. हांव तांकां शुभेच्छा दितां म्हज्या तर्फे आनी तशेंच भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश. नमस्कार, मी महाराष्ट्रातील रत्नागिरी टाइम्स आणि गोव्यातील गोवा टाइम्सचे टाइम्स डिजिटल न्यूज चॅनल हे 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यासाठी मी पूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो. मी रत्नागिरी टाइम्सचा अनेक वर्षांपासूनचा वाचक आहे, रीडर आहे. रत्नागिरी टाइम्स च्या एवढ्या आठवणी आहेत रत्नागिरी टाइम्सच्या टीमबद्दल किंवा ज्या बातम्या रत्नागिरी टाइम्सच्या माध्यमातून जनरेट होतात. अनेक बातम्या ते आपल्या स्मरणात राहतात, आपल्या आठवणीत राहतात आणि तशाच काही आठवणी अनेक ज्या वाचल्या त्या लक्षात राहतात वर्षानुवर्ष. ते कधी पॉझिटिव्ह असतात, कधी निगेटिव्ह असतात, पण लक्षात राहणाऱ्या असतात. अशाच काही आठवणी आमच्या रत्नागिरी टाइम्सबद्दल आहेत. रत्नागिरी टाइम्स हे एक ब्रँड आहे आणि लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. वेगळी ओळख सांगायची कधीच गरज पडणार नाही असा हा ब्रँड आहे आणि आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं पदार्पण होतं आहे. मला या गोष्टीची खात्री आहे. जी उंची आपण प्रिंट मीडियामध्ये गाठली त्याच्याहून कितीतरी पटीने आपण डिजिटल मीडियामध्ये उंची गाठाल. माझ्या मनामध्ये शंका नाही. मनापासून मी अख्ख्या टीमला शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की आपण जे टार्गेट सेट केलं असेल त्या टार्गेटच्या पलीकडे जाऊन आपण हे ब्रँड यशस्वी कराल. परत एकदा पूर्ण टीमला शुभेच्छा देतो. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. टाइम्स डिजिटल हे नवे आभासी वृत्तपत्र रोखडेच सुरू जाता अशी बातमी आसा. डिजिटल माध्यम आज सगळ्या जगान व्यापून उरला. लहानापासून थोरापर्यंत, शेतकऱ्यापासून कारखानदारापर्यंत, श्रीमंतापासून अगदी रस्त्यावरच्या माणसापर्यंत आज डिजिटल विश्व सगळ्यांक आज आपलेशें करून बसला. अशा वेळार माहितीचें प्रसारण सगळ्यांपर्यंत जावपाक जाय आनी तें काम करपाचो एक नवो वसो घेवन रत्नागिरी टाइम्स किंवा गोवा टाइम्स हे वृत्तपत्र आपल्या ह्या कामाक करता. हांव तांकां शुभेच्छा दिता. ह्या माध्यमा मार्फत खऱ्या अर्थान सगळ्या प्रकारची क्रांती घडून येता. शैक्षणिक क्रांती, औद्योगिक क्रांती, विचारांची क्रांती आणि सर्वसमावेशक अशा सगळ्या समाजाक एकठांय मारून दवरपी अशा ह्या माध्यमाची शक्ती आसा. ही शक्ती वृद्धींगत जावची आणि ह्या माध्यमांतल्यान डिजिटल टाइम्स हे वृत्तपत्र लोकांपर्यंत पावचें अशी अपेक्षा व्यक्त करता. तांकां धन्यवाद दिता, शुभेच्छा दिता आणि त्यांचं भवितव्य जें आसा तें सुकर जावचें अशी अपेक्षा व्यक्त करता. रत्नागिरी टाइम्स हे वर्तमानपत्र हे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय अग्रगण्य अशा प्रकारचं वर्तमानपत्र आहे. जवळजवळ 65 वर्षाचा कालखंड उलटून गेला आणि त्यावेळेपासून हे वर्तमानपत्र संपूर्ण कोकणवासियांचा आवाज, कोकणवासियांच्या भावना, कोकणवासियांच्या अडचणी, कोकणवासियांची दुःख आणि कोकणवासियांचा आनंद हा समाजासमोर सातत्यानं मांडण्याचं काम आणि त्याचबरोबर देशभरातल्या विविध प्रकारच्या घडणाऱ्या घटना ह्या कोकणवासियांच्या समोर ठेवण्याचं काम हे रत्नागिरी टाइम्स या वृत्तपत्रानं जवळजवळ 65 वर्ष सुरू ठेवलेलं आहे. आणि आता त्याचं पुढचं एक पाऊल म्हणून रत्नागिरी टाइम्सच्या वतीनं रत्नागिरी न्यूज चॅनल हा एक सुरू होतो आहे. हा चॅनल सुरू होत असताना निश्चितपणे
आमच्यासारख्या जे कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहे किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहे त्याचं प्रतिबिंब म्हणून रत्नागिरी टाइम्स हे न्यूज चॅनल काम करेल आणि हा चॅनलसुद्धा अल्पावधीमध्ये लोकप्रिय ठरेल, लोकांच्या पसंतीचा ठरेल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करत असताना रत्नागिरी टाइम्स या परिवाराला त्याचबरोबर रत्नागिरी न्यूज चॅनल्सला मी माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आमचा घरचा चॅनल सुरू होतोय याचा मनापासून आनंद व्यक्त करतो. टाइम्स डिजिटल हे नवीन चॅनल आपल्या 2024पासून सुरू होतं आहे असं ऐकतो आहे मी. माझ्या मनापासून शुभेच्छा. कारण डिजिटल हे म्हटलं, तंत्र म्हटलं हे तर नक्कीच आवडीचं असायला पाहिजे आणि आवडीचं आहे. आणि त्यामुळं तरुण मुलं पण ह्या गोष्टीकडे जास्त आकर्षित असतात. त्यामुळं मी शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो. टाइम डिजिटलचं जे चॅनल आज आपण रायगड टाइम्समध्ये जे चालू करताय त्याला माझ्या पहिल्या मनापासून भरभरून शुभेच्छा. कारण आपण जे रायगड टाइम्स हे वृत्तपत्र जे काय चालवत आहे ते अत्यंत चांगला त्याला स्कोप आहे, चांगली त्याला मागणी आहे. त्याचप्रमाणे हे चॅनलही त्याप्रमाणे चालत अशा माझ्या शुभेच्छा. म्हजें नांव कार्लोस आल्वारेस फेरेरा. हांव आल्दाना कॉन्स्टिट्युएन्सी आमदार गोंयचो आनी आतां म्हाका कळ्ळें की टायम्स डिजिटल म्हूण न्यू लॉन्च जाता 1 तारखेर जानेवारी म्हयन्यान. आनी हांव बरो खूश आसा की असले न्यूज चॅनल लॉन्च जातात इलेक्ट्रॉनीक मिडिया फॉर्मेटान. कित्याक आयज आमकां न्यूज येतात ते थर्ड पार्टी फिल्टर जावन आनी थर्ड पार्टी डिस्टॉर्ट जावन पासून न्यूज येता. आनी म्हजी आशा आसा की न्यूज येतात तेन्ना सदां प्युअर न्यूज येतले आनी विदावट एनी रनिंग कॉमेंट्री, विदावट एनी डिस्टॉर्शन्स. आनी म्हजे बेस्ट विशीज आसा तांकां सांगपाक शुभेच्छा. ते फुडें बरें करून रिपोर्टिंग करपाचें. मला अतिशय आनंद आहे की रत्नागिरी टाइम्सचं डिजिटल चॅनलच्या माध्यमातून आज नव्या पर्यायामध्ये त्याची सुरुवात होते. आपणाला माहिती आहे की 45 वर्ष रत्नागिरी टाइम्सचं ज्यामध्ये काम चालू आहे त्यांचा पेपर आज सर्वसामान्य जनतेचा पेपर म्हणून आज ओळखला जातो. कारण रत्नागिरी टाइम्स वाचल्याशिवाय खऱ्या अर्थाने प्रत्येक रत्नागिरी माणसाला चैन पडत नाही. हा रत्नागिरी टाइम्सचं मोठं यश आजपर्यंतचं निश्चितपणे आहे. कारण ते लोकांच्या बातम्या छापत असताना अन्याय होणाऱ्यावरही पेटून उठतात आणि त्याचबरोबर लोकहित, जनहित लक्षात घेऊन पेपरच्या त्यांच्या नेहमीच बातम्या असतात आणि त्या बातम्याची दखल घेऊन आज अनेक प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यातले सोडवण्यामध्ये त्यांचा हातभार आहे. मी घोसाळकर साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमचं पहिल्यांदाच मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर रत्नागिरीच्या वतीनं त्यांच्या आभारी मानतो. I would like to congratulate and good news that Times Digital YouTube channel is going to be starting 1st of January. They've been performing very well, all this well in the past, and I wish them all the very best for this new venture of theirs, and I'm surely they will get all the best news and the good news, and it will be a very good thing for all of this to have it in the state of Goa. खरं कोकणातील असं नामांकित वृत्तपत्र रायगड रत्नागिरी टाइम्स अनेक वर्ष आपण त्याचा प्रवास आपण बघितलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने टाइम्स डिजिटल हे न्यूज चॅनल मुंबईद्वारा आपण या ठिकाणी चालू करत आहेत 1 जानेवारीपासून. खरं तर त्याच्यासाठी अनेक विकास कामं किंवा सरकारची अनेक विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं खऱ्या अर्थाने हे डिजिटल माध्यम आहे आणि आमदार अर्थाने माझ्याकडनं त्यासाठी खूप मनापासून शुभेच्छा. गोवा टाइम्स हाचे जे यूट्यूब चॅनल ते सुरू जाता माझ्या वतीन तांकां म्हणजे शुभेच्छा दिता. आणि साहजिकच राजकीय दृष्ट्या असो, सामाजिक दृष्ट्या असो, शैक्षणिक किंवा बाकी क्षेत्रात जे असतात ह्या क्षेत्रांत तांचे योगदान मेळचें आणि ह्या गोंयची सर्वतोपरी भरभराट तांच्या मार्फत जावचें अशें हांव तांकां विनंती. सर, दैनिक रत्नागिरी टाइम्स आणि आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. गेले 20-25 वर्ष माझ्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये दैनिक रत्नागिरी टाइम्सने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि खरं तर
डिजिटल युगामध्ये सुद्धा रत्नागिरी टाइम्सने प्रवेश केला आहे. आज लोकांना आपल्या बातम्या ताबडतोब कळल्या पाहिजे, सातसमुद्रापर्यंत गेल्या पाहिजे, म्हणून रत्नागिरी टाइम्सने अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्याला आमच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा आहेत. आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक बातम्या ह्या मुंबईत सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून गावातल्या बातम्या मुंबईतल्या आणि मुंबईतल्या बातम्या गावाकडे हा जो जिव्हाळ्याचा संबंध आहे तो या चॅनलच्या माध्यमातून असाच राहू दे असं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. टाइम्स डिजिटल चालू केला. सो 1 तारखेच्यान तो चालू जाता. ताका खूब परबी आनी गूड विशीस. आनी गोवा टाइम्स म्हणटा तो प्रत्येक बारीक सामान्य मनशाचे प्रश्न तांचे डिफिकल्टीज घेवन लोकां मुखार येतात. सो म्हाका खात्री आसा की टाइम्स डिजिटल विल ब्रिंग ऑल द इश्यूज ऑफ पीपल टू द लायट ऑफ दीस गव्हर्मेंट. बरें वायट आनी म्हज्यो परबी आनी शुभेच्छा ह्या चॅनलाक. टाइम्स डिजिटल या नवीन चॅनलला गुहागर पोलीस स्टेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. टाइम्स डिजिटल हो एक लोकल चॅनल 1 जानेवारी 2024 ह्या दिसा पासून सुरू जाता. अशा समयाचेर हांव ह्या डिजिटल चॅनलाक खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. मला हार्दिक शुभेच्छा. तुमचा चॅनल महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगभरात फिरू आणि चांगला प्रतिसाद मिळू. मी डॉक्टर केतन बाटीकर, पर्पल. गोवा टाइम्स हो आमचो दैनीक पेपर सिंधुदुर्ग रत्नागिरींत चलता. बरेंशें कवरेज करता आनी म्हाका दिसता लोकां पर्यंत जी म्हायती आसा ती सगळ्या लोकांक पावता. तेंच्यांनी हो यूट्यूब चॅनल केला स्टार्ट. त्याच्या बद्दल तांकां सगळ्यांक शुभकामना आनी अशेंच बरें काम तुमच्या चॅनला थ्रू इलेक्ट्रॉनिक मिडिया थ्रू बरें जावचें. सार्वजनिक बांधकाम उपविभाग रत्नागिरीचे शाखा अभियंता संतोष जगन्नाथ कनावजे 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून 31 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. निमंत्रक कनावजे परिवार आणि मित्रमंडळ कनावजेवाडी लांजा. स्थळ गणेश मंगल कार्यालय, आग्रे हॉल, जावडे रोड, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी.